विधानसभाची। मी निवडून आले असते तर हिरो झाले असते, मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल असा सवाल पंकजा मुंडे यांनी लातूरमध्ये केला। या प्रश्नाद्वारे त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडला। त्याच वेळी विधानसभा जिंकायची असं सांगत फक्त इशाऱ्याकडे लक्ष ठेवा अशी सूचनाही त्यांनी यावेळेला केली आहे। आपण बघतोय पंकजा मुंडे यांच्या सूचक विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक चर्चा सुरू झाली आहे। निवडून आले असते तर मी हिरो झाले असते, मात्र मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल असं म्हणत पंकजा मुंडे यांनी एक सूचक विधान केले। पंकजा मुंडे यांचा रोख नेमका कुणाकडे आहे याची आता चर्चा सुरू झाली आहे। विधानसभा आपल्याला जिंकायची आहे, फक्त इशाऱ्याकडे लक्ष ठेवा असं पंकजा मुंडे म्हणाले। पडले म्हणजे संपले का? किती मतं पडलेत मला या देशामध्ये? पहिल्या 5 मध्ये मतं पडलेत मला, 3 मध्येच असतील। 6,77,000 मतं आहेत ना, मला 3,000 मतं कमी पडले, नाही तर निवडून आले असते। आता मी निवडून आले असते तर हिरो झाले असते। मी हिरो होईल असं कसं आवडेल तुम्हाला? तरी बसायचं असेल ना, सगळं सोडायचं असेल तरी विधानसभा झाल्याशिवाय काही करायचं नाही। आता हे पूर्ण करायचं आपल्याला सगळ्यांना, विधानसभेमध्ये हे आपल्याला पूर्ण करायचं। पहिल्या वेळी 5 वर्ष वाट बघावं लागली, आता 2च महिन्याचा काळ आहे। 90 दिवस राहिलेत ना विधानसभेत, जीव लाव 90 दिवस, फक्त इशाराच बघा, इशाऱ्याकडे लक्ष ठेवा, एवढंच माझं तुम्हाला म्हणणं आहे।